अन्नमलाई तमिलियनना रिप्रेझेंट करत नाही. अन्नमलाई साऊथ इंडियनला रिप्रेझेंट करत नाही. अन्नमलाई एक पॉलिटिकल पार्टीला रिप्रेझेंट करतोय आणि इट इज सॅड दॅट अन्नमलाई त्यांच्या प्रेसिडेन्सीमध्ये त्यांना एक पण सीट तामिळनाडूमध्ये त्यांना मिळलं नाही. ते स्वतःच हारले इलेक्शन कोयंबतूरमधून. तामिळ महाराष्ट्रीयन हे तामिळ महाराष्ट्रीयन आहे, मुंबईकर आहे, त्यांना माहीत आहे वोट कोणाला द्यायचा आहे, कोणी कोणाला नाही द्यायचं आहे. बाहेर कोणी येऊन तुम्ही कशाला सांगायचं की काय कुठला वोट आहे, काय कोणाला द्यायचं. अन्नमलाई तिकडून बोलतोय की मी परत येईन, बघतो तुम्ही काय करणार. अरे त्यांना काय नाही होणार, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्यांच्याकडे. ते लोकल ते आपलं काय माहिती आहे, आपलं इडली तो विकतो आपल्या धारावीमध्ये, त्याच्याकडे काय आहे, त्याला मारलं. हू इज रिस्पॉन्सिबल? अन्नमलाई हॅज टू बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. माझं काम होतं मराठी शिकायचं, मी इकडे आहे, माझं काम आहे मराठी शिकायचं, पण मला जमत नाही, हे माझं चूक आहे. पण तुम्ही मला ॲडजस्ट करून घेताय, हे मराठी आहे. हे मला नाही वाटत दुसऱ्या प्रांतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर मुंबईमध्ये आय थिंक इट इज गोइंग टू बी बीजेपी. कुठलाही मुंबईकर आपल्याला हे बोलणार नाही की मुंबई तुम्ही महाराष्ट्रापासून बाहेर ठेवा. कुठलाही मुंबईकर हे बोलणार नाही. हे सर्व मुंबईचे जे बाहेर राहतात, जे बँगलोरमध्ये राहतात किंवा उत्तर प्रदेशमध्ये राहतात किंवा दिल्लीमध्ये राहतात किंवा दुसऱ्या शहर, ते बोलतात की मुंबईला तुम्ही युनियन टेरिटरी करा वगैरे वगैरे वगैरे. हे मुंबईकर बोलणार नाही.